भारत हा फक्त एक देश नाही, तर एक विचार आहे, एक भावना आहे. जगाच्या नकाशावर असलेला हा एक असा देश आहे, जो प्राचीन परंपरा आणि आधुनिकतेचा संगम दाखवतो. स्वातंत्र्याचा संघर्ष. आपल्या देशाचा इतिहास हा स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानांनी भरलेला आहे. महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्वांपासून सुभाषचंद्र बोस यांच्या सशस्त्र लढ्यापर्यंत प्रत्येकाने देशासाठी आपले आयुष्य समर्पित केले. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्यासारख्या तरुणांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत बलिदान दिले. त्यांच्या त्यागामुळे आपण आज स्वतंत्र आहोत. वैज्ञानिक प्रगती. भारत हा जगाला विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे नेणारा देश आहे. आर्यभट्टाने शून्य दिले, तर आज आपल्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर यशस्वी मिशन पाठवले आहे. आपले इस्रो हे जगातील एक अग्रगण्य अंतराळ संस्था आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी कमी खर्चात मोठी कामगिरी करून दाखवली आहे. विविधतेत एकता. भारताच्या 28 राज्यांमध्ये विविध धर्म, भाषा, परंपरा आणि संस्कृती आहेत. 130 कोटी लोक एकत्र राहतात, एकमेकांचा सन्मान करतात. जिथे जग वेगळं होण्यासाठी कारण शोधतं, तिथे भारत विविधतेतून एकता जपतो. महिला सक्षमीकरण. भारताच्या इतिहासात झाशीची राणी लक्ष्मीबाईपासून कल्पना चावला, मेरी कोम आणि पी.व्ही. सिंधूपर्यंत महिलांनी देशाचं नाव उंचावलं आहे. त्यांनी सिद्ध केलं की स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. भारतीय युवा हे देशाचे खरे भविष्य आहेत. त्यांनी विविध क्षेत्रांत आपली छाप पाडली आहे. स्टार्टअप्स, तंत्रज्ञान आणि कला क्षेत्रात भारतीय तरुण जागतिक स्तरावर नाव कमावत आहेत. सामाजिक मूल्ये. भारताने जगाला वसुधैव कुटुंबकम म्हणजेच संपूर्ण जग एक कुटुंब आहे, हा संदेश दिला. अहिंसा, सहिष्णुता आणि परोपकार ही भारतीय संस्कृतीची मुख्य तत्त्वे आहेत. निसर्गसंपत्ती आणि पर्यावरण संरक्षण. गंगेच्या पवित्र जलापासून हिमालयाच्या उंच शिखरांपर्यंत भारत निसर्गाने समृद्ध आहे. चिपको आंदोलनासारख्या चळवळींनी जगाला पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व पटवून दिलं. उदयोन्मुख भारत. आजचा भारत हा फक्त एक ऐतिहासिक देश नाही, तर एक आर्थिक महासत्ता होण्यासाठी सज्ज आहे. तंत्रज्ञान, शिक्षण आणि शेतीत भारताने मोठी प्रगती केली आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक भारतीय झटतो आहे. शेवटचा संदेश. भारताचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. पण हा प्रवास इथेच थांबणार नाही. आपण सर्वांनी मिळून आपला देश अधिक प्रगत, स्वावलंबी आणि शक्तिशाली बनवायचा आहे. आपला देश मोठा आहेच, पण आपल्यामुळे तो अधिक महान होऊ शकतो. जय हिंद.